शेतकऱ्यांसाठी 22 मे आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। जातीवाद न करण्याची जबाबदारी केवळ आमची नाही। सरकारने ऐकले नाही तर सत्तेत घुसावे लागेल, मग सगळ्या गोष्टी होतील। मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा। उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर खूप दबाव टाकला, त्यामुळे मला पक्ष सोडावा लागला। शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचा आरोप। महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विझवून टाकली। उद्धव ठाकरे 4 जून नंतर कुटुंबासह लंडनला पळून जातील। बीजेपी आमदार नितेश राणे यांचा दावा। राष्ट्रवादी काँग्रेसकडून संताप, शिवसेनेनेही दिला आंदोलनाचा इशारा। वारंवार वीज खंडित, महावितरणमध्ये गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन। कन्नड तालुक्यात दुष्काळाच्या झळा, 25 गावांना 34 टँकरद्वारे पाणी पुरवठा। मे नंतर पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता। 12वी मध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या। चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी येथील घटना, कुटुंबियांवर शोककळा। पुणे हिट अँड रन प्रकरण, अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या पित्याला बेड्या। पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून केली अटक। पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा, अंबादास दानवे यांची मागणी। धर्मांतरित आरक्षणाला विरोध, वेगवेगळ्या आरक्षणासाठी संविधानाची मोडतोड होऊ देऊ नका, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मागणी। बियाणे संपल्याने आधी दुकान बंद केले, शेतकरी संपातात उघडले। बियाण्यांसाठी अकोटात महिलांमध्ये धक्काबुक्की। तीव्र तापमान वाढीमुळे यंदा 1% जिल्ह्यात वाढले अवकाळीचे प्रमाण। मार्च, एप्रिल व मे 3 महिन्यात अवकाळी पाऊस। गंगापुरात मद्यपी टेम्पो चालकाची कारसह 3 दुचाकींना धडक, 10 मिनिटांचा थरार। 3 दुचाकी व जीप उघडून दोघांना केले गंभीर जखमी।